अळूवडी बनवण्यासाठी ही गडद हिरवी पानंच वापरायची। किती वेळ हाताशी आहे हे पाहून ठरवायचं की झटपट अळूवडी बनवायची की पारंपरिक। झटपट अळूवडी असो वा पारंपरिक, पीठ मात्र दोन्हीकडे सारखंच वापरायचं। दालचिनी लवंग भाजून त्यात धणे बडीशेप जिरं घालायचं। मंद आचेवर 30 सेकंद वरचे वर भाजून गार झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। त्यातच हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर घालून पाणी न घालताच वाटून घ्यायचं। थोडं जाडसर राहिलं तरी काहीच हरकत नाही। छोट्या लिंबा एवढी चिंच पाणी घालून छान कोळून घ्यायची आणि चोथा काढून टाकायचा। 1 कप बेसन असेल तर 1.5 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे वडी कुरकुरीत होते। या पिठात 3 ते 4 टीस्पून तेल, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, 1 टेबलस्पून तीळ, वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ, चवीप्रमाणे मीठ आणि मिठाच्या दुप्पट साखर घालायची। थोडं थोडं पाणी घालत सगळं एकत्र करायचं। पीठ फार पातळ नाही करायचं, असं घट्टसर असायला हवं। पाटावर असं एक पान ठेवून त्यावर पीठ लावायचं, फार जाड थरही लावायचा नाही। मग दुसरं पान असं उलट ठेवायचं, त्यालाही पीठ लावून घ्यायचं। एका रोलसाठी साधारण 3-4 मोठी पानं पुरे होतात। दोन्ही बाजूंनी पानं अशी दुमडायची की मधल्या शिरा मोकळ्या राहिल्या पाहिजेत, कारण शिरांचा भाग जाड असतो, त्यात जास्त पानांमुळे रोल मध्येच जाड होईल। दुमडलेल्या भागालाही पीठ लावून वरून एकदा मोठी दुमड घ्यायची, त्यावरही पीठ लावायचं। नंतर बारीक दुमड घेत रोल अगदी घट्ट वळत खाली यायचं। पानांचे जोडलेले भाग येतात त्या फटीत थोडं थोडं पीठ लावत जायचं। रोल पूर्ण गुंडाळून झाला की बाजूंनीही थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं। हे रोल तेल लावलेल्या जाळीदार भांड्यावर ठेवायचे। साधारण 20 ते 25 मिनिटं हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं। रोल गार करून मग वड्या कापायच्या। कढईमध्ये हाय फ्लेमवर डीप फ्राय किंवा तवा किंवा अशा सपाट कढईत लो फ्लेमवर शॅलो फ्राय करायच्या। 2-3 मिनिटात छान कुरकुरीत बनतात। तर तुम्हीही करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।